लालबागचा राजा मंडळातील कार्यकर्त्यांच्या वर्तनावरनं टीका होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, पण यंदाच्या वर्षी अशा काही घटना घडल्या ज्यामुळे मोठी टीका झाली। आणि अशातच विसर्जनाच्या दिवशी झालेला विलंब, त्यावरनं झालेले आरोप प्रत्यारोप आणि त्यानंतरही न थांबलेला वाद चर्चेचा विषय बनलेला आहे। बघूयात या सगळ्यावरती भाष्य करणारा हा रिपोर्ट। विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीचं गिरगाव चौपाटीवरचं हे दृश्य पाहून लालबागच्या राजावर प्रेम करणारी त्याची प्रजा हळहळली। विसर्जनाला झालेला प्रचंड विलंब भक्तांच्या मनात नाराजी देऊन गेला। मंडळाच्या कार्यपद्धतीवर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं। आरोप प्रत्यारोप, वाद प्रतिवाद जे काही सुरू झालं ते अद्यापही थांबलं नाही। पण नेमका विलंब का झाला? तर विसर्जनाच्या वेळेस समुद्राच्या भरती अहोटीची माहिती गांभीर्याने घेतली गेली नाही। गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी राजा पोहोचला तोवर भरतीमुळे पाणी वाढलं होतं। मूर्ती विसर्जित करण्यासाठी वापरण्यात येणारा हायड्रॉलिक तराफा स्थिर नव्हता। तराफ्यावर मूर्ती चढवण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहाय्य पुरेसं नव्हतं। समुद्राला भरती आल्यानं पाणी वाढलं, मूर्ती विसर्जित करणं कठीण झालं। प्रत्यक्षात विसर्जनावेळी विलंब का झाला हे समजून घेतानाच मुळात गिरगाव चौपाटीपर्यंत राजाला पोहोचायला उशीर का झाला हेही जाणून घेऊयात। मिरवणुकीला उशीर झाल्यानं ती नेहमीपेक्षा 1.5 तास उशिरा गिरगाव चौपाटीवर पोहोचली। मंडळाचं मिरवणुकीच्या वेळेवर आणि एकूण नियोजनावर पुरेसं नियंत्रण नसल्याचं दिसून आलं। भरतीची वेळ सुरू झाल्यानंतर सकाळी 7:30 वाजता मिरवणूक पोहोचली। भरती अहोटीच्या वेळेनुसार नियोजन न केल्यामुळे सर्व प्रक्रिया विस्कळीत झाली। यंदाच्या विसर्जनाच्या प्रक्रियेवर कोळी बांधवांनीही नाराजी व्यक्त केली। मंडळानं काळजी घ्यायला हवी अशी भावना कोळी बांधवांनी मांडली। आम्ही वाडकर बंधू पूर्वी सुरुवातीपासून लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलो आहे, पण काही वर्ष झाली आम्ही आता हे विसर्जन आमच्याकडे काढून हिरावून घेतलेलं आहे आणि त्यांनी गुजरातवरून तराफे बनवून आणले आणि त्याच्यावर आता बधवार पार्कचे कोळी बांधव विसर्जन करतात। जे काही घडलं ते अतिशय दुर्दैवाचं आहे। आपल्याकडे जो मान वर्षानुवर्ष कोळी बांधवांचा होता तो यानं त्या कारणाने जर हिरावून घेतला असेल तर शेवटी तो देव आहे आणि देवाला कळतं की माझा मान नक्की कोण चांगल्या प्रकारे राखतं। आणि त्याचंच उत्तर मला वाटतं गणपती बाप्पांनी दिलं की ज्या प्रकारे काल हे सगळं घडलं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि वाटतं ह्यातनं तरी थोडंफार शहाणपण त्या मंडळाला येईल आणि ते पुढच्या वेळेला अशी चूक करणार नाही। यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये हा प्रकार घडल्यानंतर सर्वसामान्यांकडनं लालबागचा राजा मंडळावरच थेटपणे टीका होऊ लागली। सबंध उत्सव काळात मंडळाकडनं दिल्या गेलेल्या वागणुकीवरून सुद्धा लोकांची नाराजी पाहायला मिळते। व्हीआयपी आणि सामान्य भाविकांसाठी वेगळ्या रांगा ठेवल्यामुळे मानवाधिकार आयोगानं मंडळाला नोटीस पाठवली। यंदाच्या विसर्जनाला तब्बल 33 तासांपेक्षा जास्त विलंब झाला। विसर्जनासाठी आणलेला नवीन तराफा अयशस्वी ठरला, त्यामुळे गैरसोय झाली। विसर्जनासाठी स्थानिक कोळी बांधवांना डावलून बाहेरून तराफा आणल्याबद्दल मंडळावर टीका झाली। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाले। मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला। हा विषय असा आहे ना की धार्मिक भावनेचा विषय आहे, त्यामुळे दरवर्षी हा लोड वाढतच जातो आणि त्यामुळे जरी प्रशासनाने किती जरी हे केलं तरी त्याच्यामध्ये अडचणी वाढतच जातात आणि सामान्य नागरिकाला त्याचा त्रास पण होतो। तर आपण ह्या दोन्ही बाजू समजून घेऊन एकमेकांना जर सहकार्य केलं तर हा आपला धार्मिक विषय जो आहे तो चांगल्या पद्धतीने आपण गणपतीचा साजरा करू शकतो। दर्शनसाठी जो येतात त्यांना दर्शन द्यावं, व्हीआयपी करू नका लोकांना, व्हीआयपी हे करू नका का तुम्ही व्हीआयपी करून लोकांना धक्काबुक्की नका देऊ। सर्वांना कळतंय का हे लाईव्ह चालू आहे बघा, तुम्ही आत्ता पण या, तुमची जे काही चुकी झाली असेल मंडळाकडून ते माफ करा। की भाविकांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आहे आणि जे आपण व्हिडिओज आता पाहत आलेलो आहोत ते सगळं पाहता कुठंतरी आता ह्याचा अंत झाला पाहिजे। व्हीआयपी कल्चर जे आपण पाहत आलेलो आहोत हे आता थांबलं पाहिजे। लालबागचा राजा हा सगळ्यांचा गणपती आहे, सगळ्यांचा बाप्पा आहे। हा कोणा एका मालकाचा, कोणा एका शेटाचा हा गणपती नाही आहे। त्याच्यामुळे तातडीने ह्यावर कारवाई झाली पाहिजे, उपाययोजना निर्माण झाल्या पाहिजेत, SOPs तयार झाल्या पाहिजेत। सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि ह्या घटना पुढे न घडण्याकरता
त्यांनी त्याप्रमाणे नियमावली तयार केली पाहिजे. त्याचबरोबर दोषी जे कोणी आहेत ज्यांच्यामुळे हे सगळं काय प्रकार घडलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, ही आम्ही मागणी केलेली आहे. गणेश भक्तांकडनं ही नाराजी व्यक्त होत असतानाच मंडळानं या सगळ्यात आपली बाजू मांडली. मंडळाच्या माध्यमातून जे आम्ही वर्षभर प्रयत्न करत होतो नवीन तराफ्यासाठी, यापूर्वीचा देखील तराफा याच पद्धतीचा होता, परंतु आता हा थोडा स्वयं ॲक्टिवेटेड म्हणजे यंत्रचलित असा तराफा यावर्षी बनवला आहे. यापूर्वीचा विना यंत्राचा होता तराफा, त्याला बोटीने आतमध्ये आपल्याला खेचत देऊन विसर्जन करायला लागत असेल गणपती बाप्पाचे. आणि कोळी बांधवांच्या सहकार्याने लालबागच्या राजाचं विसर्जन आज गेले अनेक वर्षांची ही परंपरा आहे, ती तशीच चालू आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अडथळा नाही आहे की कुठल्या प्रकारची रुकावट नाही आहे, ती याही वर्षी तशीच चालू ठेवलेली आहे परंपरा. लालबागचा राजा जिथे विराजमान होतो त्याच परिसरात मुंबईतली इतरही मोठी गणेश मंडळं आहेत. यापैकी गणेश गल्ली, तेजुकाया मेन्शन आणि रंगारी बदक चाळ या 3 मोठ्या मंडळांचं विसर्जन त्याच दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत संपन्न झालं. तर चिंचपोकळीचा चिंतामणी रविवारी सकाळी 7 वाजता विसर्जनासाठी पोहोचला. तर लालबागचा राजा रविवारी रात्री 9:30 वाजता विसर्जित झाला. यावरून प्रश्न असा पडतो की जे नियोजन एकाच भागातल्या अन्य 3 मंडळांना जमतं ते चिंतामणी आणि लालबागचा राजा या मंडळांना का जमत नाही? दुसरीकडे यावरनं राजकारणही तापलंय. लोकांनाही कळलं पाहिजे. हिंदुत्ववादी असतील, श्रद्धा असेल, गणपती हा घरातला, देव्हारातला आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती हा एकच असतो. पण अलीकडे मला सातत्याने दिसत आहे लालबागचा राजा हा अमित शहाना जास्त पावतो, मराठी माणसाला पावताना दिसत नाही. त्याच्यात जो मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल तेव्हा मी नक्की त्या गणपतीच्या दर्शनाला जाईन. संजय राऊत तुम्हाला लालबागचा राजा पावणार नाही, कारण गणपती हा हिंदूंचा सण असतो. लालबागचा राजा हा हिंदूंचा आहे. संजय राऊत तुम्हाला लालबागच्या राजाला जावंसं वाटणार नाही, कारण तुम्हाला अफजल खानाच्या कबरीवर जाण्यामध्ये धन्यता वाटते. लालबागच्या राजापेक्षा किंवा गणपती उत्सवापेक्षा अफजल खानाची कबर ही संजय राऊत आणि उभाटा गटाला जास्त प्रिय आहे. गणपती बाप्पाला दोष देणं चुकीचं आहे. जर संजय राऊत जर त्या लालबागचा राजा या संपूर्ण त्याला जर विरोध करत असतील किंवा चुकीचं बोलत असतील तर त्याने उद्धव ठाकरे यांना सुद्धा सांगायला पाहिजे होतं. ते त्या ठिकाणी गेले होते. लालबागच्या राजाला दोष देऊ नका, लोकांच्या भावना आहेत. कदाचित संजय राऊत यांना हज यात्रेला जायचं असेल म्हणून लालबागच्या राजाविरुद्ध ते अशा पद्धतीने बोलत असतील. राजकारणी मंडळींचं राजकारण एका बाजूला आहे, भाविकांची असलेली श्रद्धा दुसऱ्या बाजूला आहे. या सगळ्यात आता खरी कसोटी असेल ती लालबागचा राजा मंडळाची. कारण इतक्या भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेला राजा आणि त्याचा हा उत्सव पुढच्या वर्षी तरी निर्विवाद आणि निर्विघ्न कसा साजरा करता येईल याची खबरदारी त्यांनाच घ्यायची आहे. मुंबईहून पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.